हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आपण शिकत आहोत प्लॅन्टचा खूप इंटरेस्टिंग ग्रुप आणि जो आहे ब्रायोफायटा. बघा ब्रायोफायटाचे काय काय फीचर आहे, या ग्रुपमध्ये कोणते कोणते प्लॅन्ट आहेत आणि त्या प्लॅन्टचे काय काय फीचर्स आहेत, त्यांचं हॅबिट कसं आहे, त्यांची बॉडी कशी आहे, ते रिप्रोडक्शन कसं करता, या सगळ्याचा डिटेल स्टडी आपण लास्ट लेक्चरमध्ये केलेला आहे. आणि हे लास्ट लेक्चर जे आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं, खूप इझी होतं. आणि हे लास्ट लेक्चर मिस झालं असेल तर ते प्लेलिस्टमध्ये आहे, त्यामुळे प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. आता या ब्रायोफायटाचा नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करू किंवा कंप्लीट करू. आता हा जो ब्रायोफायटा आहे बघा, हा ब्रायोफायटा खूप मोठा ग्रुप आहे. हा जो डिव्हिजन आहे खूप मोठा डिव्हिजन आहे. त्यामुळे या डिव्हिजनला, या ब्रायोफायटा या ग्रुपला सायंटिस्ट लोकांनी काय केलेलं की 3 ग्रुप्समध्ये डिवाइड केलं किंवा 3 क्लासेसमध्ये डिवाइड केलेलं आहे. कोणते 3 क्लासेस आहेत ते ब्रायोफायटाचे? लिव्हरवर्ड्स, ज्यालाच हिपॅटॅसी असं म्हटलं जातं, आणि सेकंड जो ग्रुप आहे हॉर्नवर्ड्स, ज्यालाच अँथोसेरॉटी असं म्हटलं जातं, आणि जो थर्ड ग्रुप दिलेला आहे तो आहे मॉसेस किंवा त्यालाच मुसे असं म्हटलं जातं. तर असे ब्रायोफायटाला या 3 ग्रुप्समध्ये किंवा 3 क्लासेसमध्ये डिवाइड केलेलं आहे. पण लक्षात ठेवा, आपल्याला स्टेट बोर्ड काय सांगतं, आपलं जे टेक्स्ट बुक आहे, आपलं टेक्स्ट बुक काय सांगतं किंवा एनसीईआरटीचं बुक आपल्याला काय सांगतं, या टेक्स्ट बुकच्या अकॉर्डिंग किंवा एनसीईआरटीच्या बुकच्या अकॉर्डिंग ब्रायोफायटाचे हे 3 क्लासेस नसून फक्त 2च क्लास आहेत किंवा 2च ग्रुप आहेत. तर ते 2 ग्रुप कोणते आहेत? तर एनसीईआरटी किंवा टेक्स्ट बुकच्या अकॉर्डिंग या ब्रायोफायटा या ग्रुपचे लिव्हरवर्ड्स आणि मॉसेस असे 2च ग्रुप आहेत. लक्षात ठेवा. तर 2च ग्रुपचं इन्फॉर्मेशन आपल्या कामाची आहे. या 2च ग्रुपची आपल्याला नावं दिलेली आहे त्यांनी. हा थर्ड ग्रुप पण दिलेला आहे आपल्याला. कोणता थर्ड ग्रुप आहे? हॉर्नवर्ड. आपल्या टेक्स्ट बुकमध्ये या हॉर्नवर्डचे सगळे फीचर दिलेले आहे. पण सांगताना त्यांनी सांगितलं की ब्रायोफायटा 2 ग्रुप्समध्ये डिवाइड झालेला आहे. कोणते 2 ग्रुप्स? लिव्हरवर्ड आणि मॉसेस. पण हा थर्ड ग्रुप पण दिलेला आहे आपल्याला स्टडीसाठी. तर ते एक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. तर बघा, इथे मी जे आहे तुम्हाला याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. हायरार्कियल क्लासिफिकेशन आहे. याच्या अगोदर पण आपण शिकलो. हा जो डिव्हिजन आहे, हा जो ब्रायोफायटा आहे, याचं हायरार्कियल क्लासिफिकेशन मी तुम्हाला इथे नोट करून दिलेलं आहे. जसं की किंगडम प्लॅन्टी, सब किंगडम क्रिप्टोगॅम्स, डिव्हिजन ब्रायोफायटा, आणि या ब्रायोफायटा या डिव्हिजनचे क्लासेस 2 क्लासेस. ठीक आहे, कोणते 2 क्लास आहेत? लिव्हरवर्ड्स आणि मॉसेस. तर हे काय हायरार्कियल क्लासिफिकेशन, जसं की किंगडम, सब किंगडम, डिव्हिजन, क्लास आहे ना. हे आपण याला काय म्हणतो, अशा टाईपच्या क्लासिफिकेशनला आपण हायरार्कियल क्लासिफिकेशन म्हणतो. त्यामुळे तुम्हाला आणखीन बेटर क्लासिफिकेशनबद्दल माहिती होऊन जाईल आणि तुमचं आणखीन इंटरेस्ट येईल हे सगळं समजायमध्ये. ठीक आहे. तर क्रिप्टोगॅम्स हा जो सब किंगडम आहे, तर या सब किंगडममध्ये कसे प्लॅन्ट आहेत आपण आधी पण समजून घेतलं की या ग्रुपमध्ये असे प्लॅन्ट की ज्यांना कोणालाही फुलं येत नाहीत, ज्यांना सीड्स नाहीत, बिया नाहीत, ज्यांना फ्रूट्स नाहीत, असे सगळे प्लॅन्ट कोणत्या ग्रुपमध्ये आहेत? क्रिप्टोगॅम्स. आणि या क्रिप्टोगॅमचे 3 डिव्हिजन्स आहेत. 3 डिव्हिजन्स आहेत. कोणते कोणते 3 डिव्हिजन्स आहेत? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. याच्यापैकी थॅलोफायटा म्हणजे अल्गीचा स्टडी आपण केला. जो आता सेकंड ग्रुप आपला सुरू आहे तो आहे ब्रायोफायटा. आणि याच्यानंतर मग आपण आणखीन लास्ट या डिव्हिजनचा स्टडी करू, तो म्हणजे टेरिडोफायटा. अशा तऱ्हेने हे 3 जे ग्रुप्स आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, या 3 ग्रुपचा स्टडी केला म्हणजेच क्रिप्टोगॅमचा आपला स्टडी कंप्लीट झाला. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं हा ब्रायोफायटाचा आपला स्टडी सुरू आहे, ब्रायोफायटा या डिव्हिजनचा. तर बघा, हा ब्रायोफायटा ग्रुप जो आहे हा खूप मोठा ग्रुप आहे, आणि त्यामुळेच या ग्रुपला जो आहे तो 2 ग्रुप्समध्ये डिवाइड केलं किंवा 2 क्लासेसमध्ये डिवाइड केलेला आहे. तर 1 बाय 1 करून आपण ते सगळे क्लास जे आहेत ते समजून घेऊ. जसं की लिव्हरवर्ड्स. तर या लिव्हरवर्ड्स हा जो ग्रुप आहे किंवा हा जो क्लास आहे, याच्यामध्ये कोणते कोणते प्लॅन्ट आहेत, त्यांचे काय काय फीचर्स आहेत, हे सगळं आपण समजून घेऊ. त्यानंतर जो सेकंड आपला जो ग्रुप आहे तो आहे मॉसेस. त्या मॉसेसमध्ये कोणते कोणते प्लॅन्ट आहेत, त्यांचे काय काय फीचर आहेत ते पण समजून घेऊ. नंतर आपल्याला दिलेलं आहे लिव्हरवर्ड्स, हॉर्नवर्ड्सबद्दल. तर हॉर्नवर्ड्स या ग्रुपमध्ये कोणते प्लॅन्ट आहेत, त्यांचे काय काय फीचर आहेत, हे पण सगळं समजून घेऊ. तर आपल्याला आता या ब्रायोफायटा या ग्रुपमध्ये जे प्लॅन्ट आहेत त्यांचे काय काय फीचर आहेत ते परत एकदा समजून घ्यायचे आहेत त्याच्या ग्रुपच्या अकॉर्डिंग. तर सगळ्यात आधी ब्रायोफायटाचा फर्स्ट ग्रुप आपण समजून घेऊ, आणि तो आहे लिव्हरवर्ड्स. तर आता या लिव्हरवर्डचे आपण 1 बाय 1 करून सगळे फीचर्स समजून घेऊ. या लिव्हरवर्ड या ग्रुपमध्ये जे प्लॅन्ट आहेत त्यांचे 1 बाय 1 करून आपल्याला सगळे फीचर समजून घ्यायचे आहेत. तर बघा, सगळ्यात फर्स्ट फीचर काय? तर दीज आर लोअर मेंबर ऑफ ब्रायोफायटा. लिव्हरवर्ड या ग्रुपमध्ये जे प्लॅन्ट आहेत ते लोअर मेंबर आहे ब्रायोफायटाचे. म्हणजे ब्रायोफायटामध्ये सगळ्यात आधी तयार झालेले प्लॅन्ट कोणते आहेत? लिव्हरवर्ड. सगळ्यात आधी लिव्हरवर्ड तयार झाले ब्रायोफायटामध्ये, आणि मग या लिव्हरवर्ड पासून बाकीचे प्लॅन्ट इव्हॉल्व झाले ब्रायोफायटामधले, जसे की मॉसेस. म्हणजे सगळ्यात आधी कोणते लिव्हरवर्ड फॉर्म झाले? तर सगळ्यात आधी कोणते ब्रायोफाइट्स फॉर्म झाले? सगळ्यात आधी ब्रायोफाइट्स हे लिव्हरवर्ड होते, लक्षात ठेवा.
त्यामुळेच या लिव्हर वर्टलाच काय म्हटलं जातं, प्रिमिटिव्ह ग्रुप असं म्हटलं जातं. दीज आर प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफाइट्स. हे ब्रायोफाइट पृथ्वीवर सगळ्यात आधी तयार झाले. लक्षात ठेवा, कोणते ब्रायोफाइट या पृथ्वीवर सगळ्यात आधी आले तर ते होते लिव्हर वर्ट. एकदम सिंपल, लक्षात ठेवा. कारण हे सगळं कसं चालू आहे, इव्हॉल्युशनच्या अकॉर्डिंग सुरू आहे ना. कारण की आपण आधी पण बघितलं की सगळ्यात आधी कोणते प्लांट आले, अल्गीपासून कोण फॉर्म झालं, अल्गीपासून फॉर्म झाले ते म्हणजे ब्रायोफायटा. तर बघा, तर सगळ्यात आधी कोणते ब्रायोफायटा तयार झाले किंवा कोणते ब्रायोफायटा इव्हॉल्व झाले या पृथ्वीवरती, सगळ्यात आधी जे ब्रायोफायटा इव्हॉल्व झाले ते होते लिव्हर वर्ट्स. त्यामुळे यांना प्रिमिटिव्ह मेंबर्स म्हटलं जातं ब्रायोफायटाचं. हे प्लांट, या ग्रुपमधले प्लांट या पृथ्वीवरती पहिल्यांदा तयार झालेले आहेत, तर त्याला म्हटलं जातं ब्रायोफायटा. ठीक आहे. त्यानंतर आणखीन काय फीचर आहे यांचं की गमिटोफाइट पजेस फ्लॅट प्लांट बॉडी कॉल्ड थॅलस. आता बघा, गमिटोफाइट इथे 2-4 वर्ड आलेले. गमिटोफाइट तर आपण मागे मिनिंग समजून घेतला. गमिटोफाइट म्हणजे अशी प्लांट असतात, अशी प्लांट बॉडी असते की जे गमिट फॉर्म करते, ज्याला आपण गमिटोफाइट म्हणतो. आणि जे प्लांट स्पोर फॉर्म करतील त्याला आपण स्पोरोफाइट असं म्हटलं, आणि जे प्लांट गमिट फॉर्म करतील त्याला आपण गमिटोफाइट असं म्हटलं. तर या ग्रुपमधले जे प्लांटची बॉडी आहे ती कशी आहे तुम्हाला सांगतो. याचं काय मिनिंग आहे बघा. या ग्रुपमधले जे प्लांट आहे त्यांची बॉडी अशी फ्लॅट आहे. कशी आहे, फ्लॅट. ठीक आहे, अशी फ्लॅट बॉडी आहे. जसं आता जनरली आपण काय बघतो की प्लांट जे असतात, जनरली आपण काय बघतो की जे प्लांट असतात ते खूप मोठे असतात असे, पण या ग्रुपमधले प्लांट तसे नाही. कारण हे सुरुवातीला तयार झालेले प्लांट आहेत, त्यामुळे कसे आहेत, हे चपटे आहेत, फ्लॅट आहेत. ठीक आहे, यांची प्लांट बॉडी कशी आहे, फ्लॅट आहे, चपटी आहे. आणि म्हणून या चपट्या प्लांट बॉडीला काय म्हणतो आपण, थॅलॉइड. काय म्हटलं या प्लांट बॉडीला, थॅलॉइड किंवा थॅलस. लक्षात घ्या, थॅलस म्हणजे काय बघा, हा जो वर्ड आहे थॅलसला म्हटलं जातं मराठीमध्ये. खूप सुंदर याचं मिनिंग दिलेलं आहे. आणि ते मिनिंग काय आहे तर निरअवयवी शरीर. ज्या शरीराला अवयव नाहीत अशा शरीराला काय म्हटलं जातं, निरअवयवी शरीर किंवा थॅलस. तर बघा, हे जे प्लांट आहेत हे या प्लांटला अवयव नाहीत. म्हणजे अवयव नाही म्हणजे काय, प्लांटचे अवयव कोणते, प्लांटचे ऑर्गन कोणते, ज्या प्लांटचे ऑर्गन असतात रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर. ठीक आहे, हे काय आहे, हे प्लांटचे हे ऑर्गन्स आहेत. आणि आपल्याला माहिती आहे हे सगळे सिंपल प्लांट आहेत, यांच्यामध्ये रूट नाहीत, यांच्यामध्ये स्टेम नाही, यांच्यामध्ये लीव्ज नाहीत. त्यामुळे अशा टाईपच्या प्लांटच्या बॉडीला आपण काय म्हणतो, अशा टाईपच्या प्लांट बॉडीला आपण थॅलस असं म्हणतो किंवा थॅलॉइड बॉडी असं म्हणतो. काय नाव दिलेलं आहे त्याला, थॅलस. लक्षात आलं ना. आणि हे थॅलस कसं आहे तर हे थॅलस असं चपटं आहे. कसं आहे, चपटा आहे, फ्लॅट आहे. बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. या ग्रुपमध्ये जे प्लांट आहेत ते प्लांट कसे आहेत, ते सिंपल आहेत. त्यांच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्ज वगैरे नाही. आणि त्यांची बॉडी कशी आपल्याला चपटी. जनरली प्लांट कसं दिसते आपल्याला, मोठं वगैरे प्लांट दिसते आहे ना. पण या ग्रुपमधले प्लांट कसे आहेत, फ्लॅट आहेत, चपटे आहेत आणि त्यांना कोणतंही ऑर्गन नाही. म्हणून आपण अशा प्लांटला काय म्हणतो, अशा प्लांटला आपण थॅलस म्हणतो. अशा प्रकारे ते दिसतात, थॅलस असं म्हणतो. आणि हे थॅलस आहेत कसे तर पुढे यांनी सांगितलं, थॅलस इज ग्रीन डॉर्सिव्हेंट्रल प्रोस्ट्रेट विथ युनिसेल्युलर रायझाइट्स. आता हे जे थॅलस आहेत हे कसे आहेत, हे ग्रीन कलरचे आहे. कारण प्लांट आहेत त्यामुळे हे ग्रीन कलरचे आहेत. हे फोटोसिंथेसिस करतात, स्वतःचं पोट स्वतःच भरतात. हे ठीक आहे, हे जे थॅलस आहे हे कसं आहे, हे ग्रीन आहे. हे जे यांची प्लांट बॉडी आहे याला थॅलस असं म्हटलं. आणि प्लांट बॉडी कशी आहे, ही चपटी आहे, फ्लॅट आहे. आणि कशी आहे, ग्रीन आहे. कशी आहे, प्लांट बॉडी ग्रीन आहे. ही प्लांट बॉडी आहे, फक्त याला थॅलस म्हटलं आपण. लक्षात ठेवा, थॅलस का बरं म्हटलं आपण, कारण यांच्यामध्ये कोणतेही ट्रू रूट्स, यांच्यामध्ये अवयव नाहीत, रूट नाहीत, यांच्यामध्ये स्टेम नाही, यांच्यामध्ये लीव्ज नाही आणि खूप छोटे आहे, चपटे प्लांट बॉडी म्हणून आपण याला थॅलस म्हटलं. आता थॅलस आहे कसं तर हे थॅलस आहे, ग्रीन आहे, डॉर्सिव्हेंट्रल आहे. डॉर्सिव्हेंट्रल म्हणजे काय की असं एखादं स्ट्रक्चर की जे डॉर्सल आणि व्हेंट्रल दोन्ही साईडला आपण व्यवस्थित डिस्टिंग करू शकतो. अशा स्ट्रक्चरला आपण डॉर्सिव्हेंट्रल असं म्हणतो. म्हणजे बघा, आता फॉर एक्झाम्पल हे जे माझ्याकडे डस्टर आहे, आपण समजू की ही याची व्हेंट्रल साईड आहे आणि ही डॉर्सल साईड आहे. ठीक आहे, तर असं जे स्ट्रक्चर असतं ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की हे व्हेंट्रल आहे आणि हे मागचं डॉर्सल साईड आहे. तर अशा डिस्टिंक्शन ज्याच्यामध्ये असतं अशा स्ट्रक्चरला आपण डॉर्सिव्हेंट्रल असं म्हणतो. जसं आपण आपल्याकडे बघून पण सांगू शकतो की हा आपला व्हेंट्रल पार्ट आहे, हा आपला डॉर्सल पार्ट आहे. तर असं जे व्हेंट्रल आणि डॉर्सल असं व्यवस्थित डिस्टिंक्ट करून जे सांगता येतं आपल्याला त्याला आपण डॉर्सिव्हेंट्रल असं म्हणतो. तर यांची प्लांट बॉडी कशी आहे, थॅलॉइड आहे, चपटी आहे आणि डॉर्सल आणि व्हेंट्रल अशा पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे. चपटी यांची प्लांट बॉडी. जरी आपल्याला प्लांट दिसतं की प्लांट असं गोल गोल वगैरे असतं, पण यांची प्लांट बॉडी तशी नाही, यांची प्लांट बॉडी चपटी आहे. त्यामुळे आपण सांगू शकतो की या प्लांट बॉडीचा हा व्हेंट्रल साईड आहे, या प्लांट बॉडीची हे डॉर्सल साईड आहे. अशा तऱ्हेने. आणि
नंतर आणखी काय म्हटलं की ही जी प्लांट बॉडी आहे किंवा हे जे थॅलस आहे हे कसं आहे, हे ग्रीन आहे, डॉर्सिव्हेंट्रल आहे, प्रोस्ट्रेट आहे. प्रोस्ट्रेट म्हणजे काय बघा की जनरली आपण प्लांट बघतो ती प्लांट असे मोठे मोठे ग्रो करतात है ना, असे अपराईट व्हर्टिकल असे वाढतात ते. पण ही बॉडी तशी नाही, या प्लांटची बॉडी हे प्लांट कसे वाढतात, हे प्लांट असे झुकलेले असे वाढतात. ठीक आहे, क्रिपिंग वाढतात. क्रिपिंग म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, क्रिपिंग. असे जमीनला असे समांतर असं जनरली आपण बघतो की प्लांट जे आहेत हे असे उभे अपराईट अशा परीने ग्रो करतात. पण हे प्लांट तसे नाहीत, या ग्रुपमधले प्लांट असे नाही. या ग्रुपमधले प्लांट जे आहेत ते असे जमीनला असे समांतर ग्रो करतात, जमीनला असे झुकलेल्या अवस्थेत वाढतात. ठीक, जमीनला समांतर वाढतात. म्हणूनच अशा टाईपच्या प्लांट बॉडीला काय म्हटलं जातं, प्रोस्ट्रेट. आणि ही जी प्लांट बॉडी आहे ही कशी आहे, ही युनिसेल्युलर रायझॉइड्स, याच्यामध्ये रूट सारखे स्ट्रक्चर आहेत. बघा लास्ट लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की हे जे प्लांट आहेत या प्लांटमध्ये ट्रू रूट्स नाहीत, पण रूट सारखं दिसणारा स्ट्रक्चर आहे. आणि काय म्हणतात त्या रूट सारख्या दिसणाऱ्या स्ट्रक्चरला, रायझॉइड्स असं म्हणतात. तर अशा तऱ्हेनं हे सगळे फीचर आपण या लिव्हरवर्ट या ग्रुपचे समजून घेतले. या ग्रुपमध्ये जे मेंबर आहेत, लिव्हरवर्टमध्ये भरपूर सारे मेंबर्स आहेत आणि त्या मेंबरचे हे सगळे फीचर आपण समजून घेतले की त्यांची प्लांट बॉडी कशी आहे, काय आहे वगैरे, ते सगळं आपण फीचर स्टेप बाय स्टेप समजून घेतले. आता कोणते कोणते प्लांट आहेत या ग्रुपमध्ये, तर रिक्सिया, मार्कॅन्सिया याचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे बघा. ठीक आहे, तर रिक्सिया हे जे प्लांट आहे आपल्याला याची तर हे पण दिलेलं आहे, पिक्चर दिलेलं आहे. रिक्सिया कशा तऱ्हेनं दिसतो, तर रिक्सियाचं आपल्याला एक पिक्चर आहे आपल्या बुकमध्ये दिलेलं. त्याचबरोबर दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला मार्कॅन्सिया. तर हे जे दोन प्लांट आहेत हे दोन्ही प्लांट या लिव्हरवर्ट या ग्रुपमध्ये येतात. तर लिव्हरवर्ट हे पृथ्वीवर सगळ्यात आधी तयार झालेले ब्रायोफाइट्स आहेत. ठीक आहे, पृथ्वीवर तयार झालेले ब्रायोफाइट, पहिले ब्रायोफाइट कोणते होते, लिव्हरवर्ट. हे लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन पण येऊ शकतो की प्रिमिटिव्ह ब्रायोफाइट्स कोणते आहेत, तर प्रिमिटिव्ह ब्रायोफाइट्स आहेत लिव्हरवर्ट्स. ठीक आहे, त्यानंतर आपण आणखीन एका ग्रुपचा स्टडी करू, तो म्हणजे मॉसेस. तर मॉसेसच्या अगोदर एक आणखीन छोटासा पार्ट आपल्याला दिलेला आहे, हॉर्नवर्ड्स किंवा अँथोसेरोटी. तर हॉर्नवर्डचा पण आपण एकदा स्टडी करून घेऊ. बघा सेकंड एक छोटासा एकचा ग्रुप दिलेला आहे, तो म्हणजे हॉर्नवर्ड्स, ज्याला अँथोसेरोटी असं म्हटलं जातं. तर या ग्रुपमध्ये जे प्लांट आहेत त्यांचे काय काय फीचर्स आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. बघा की आता हॉर्नवर्ड्स याला नाव दिलेलं आहे, हे इंटरेस्टिंग नाव आहे. का बरं पडलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो की हॉर्न म्हणजे काय, हॉर्न म्हणजे आपण जो दाबतो भोंगा तो हॉर्न नाही, हॉर्न म्हणजे असे शिंग येणे. तर या ग्रुपमध्ये जे प्लांट आहेत त्यांना त्या प्लांटवर असं शिंगासारखं स्ट्रक्चर येते, म्हणून या ग्रुपच्या प्लांटला हॉर्नवर्ड्स असं म्हटलं जातं. बघा किती इंटरेस्टिंग आहे. बघा हे प्लांट कसे आहेत, या प्लांटला पण शिंग येतात. आपल्याला आतापर्यंत असं माहित होतं की ॲनिमलला शिंग येतात, पण हे प्लांट तर असे आहेत की या प्लांटला पण असे शिंगासारखं स्ट्रक्चर येतं, हॉर्नसारखं. म्हणून या ग्रुपच्या प्लांटला काय म्हटलं जातं, हॉर्नवर्ड्स असं म्हटलं जातं. तर काय काय फीचर आहे आता ते समजून घेऊ आपण. तर हॉर्नवर्ड्स का बरं म्हणतात यांना हे समजलं, फर्स्ट पॉईंट समजला. ठीक आहे, तर आता याचं काय काय फीचर आहे ते समजून घेऊ. दीज मेंबर्स फ्लॅटन्ड थॅलस. आता या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत, भरपूर सारे प्लांट असतील या ग्रुपमध्ये, तर या ग्रुपमधले जे प्लांट आहेत ते त्यांची बॉडी कशी आहे, त्यांची बॉडी पण फ्लॅट आहे. कशी आहे, फ्लॅट अँड चपटी आहे प्लांट बॉडी. कशी आहे, चपटी प्लांट बॉडी आहे. त्याला थॅलस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, थॅलस. जसं आपण इथे या लिव्हरवर्टमध्ये बघितलं तसंच यांची पण प्लांट बॉडी कशी आहे, यांची पण प्लांट बॉडी काय आहे, अशी चपटी आहे. आणि याला काय म्हटलं जातं, याला थॅलस असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे फर्स्ट फीचर आपण समजून घेतलं. त्यानंतर दी थॅलस प्रोड्युसेस हॉर्नी स्ट्रक्चर विच आर कॉल्ड स्पोरोफाइट्स, हेन्स द नेम हॉर्नवर्ड्स. हा आता यांनी सांगितलं की हे जे थॅलस आहे, हे थॅलस जे आहे हे स्पोरोफाइट, याला काय म्हटलं जातं, याला स्पोरोफाइट असं म्हटलं जातं. आणि या स्पोरोफाइटवरती असं हॉर्नसारखं शिंगासारखं असं स्ट्रक्चर तयार होतं, शिंगासारखं. ठीक आहे, असं शिंगासारखं स्ट्रक्चर फॉर्म होतं, म्हणून आपण याला हॉर्नवर्ड्स असं म्हणतो. आता आपल्या बुकमध्ये पण दिलेले आहे, याची एक पिक्चर दिलेलं आहे आपल्याला. कशाचं पिक्चर आहे ते, अँथोसेरॉस, हे या प्लांटचं एक पिक्चर दिलेलं आहे. तर असं शिंगासारखं स्ट्रक्चर त्याला आलेलं आहे, म्हणून त्याला अँथोसेरॉड असं म्हटलं जातं. तर बघा काय म्हटलं की या ग्रुपमधले जे प्लांट आहे त्यांची बॉडी कशी अशी थॅलॉइड आहे आणि त्याला आपण स्पोरोफाइट असं म्हणतो. स्पोरोफाइट का बरं म्हणतो आपण यांच्या प्लांट बॉडीला, कारण ही प्लांट बॉडी काय तयार करते, स्पोर फॉर्म करते. जी प्लांट बॉडी स्पोर फॉर्म करेल त्याला आपण स्पोरोफाइट असं म्हणतो. तर ही प्लांट बॉडी कशी आहे, चपटी आहे, त्याला म्हटलं थॅलस. आणि ही प्लांट बॉडी काय तयार करते, स्पोर फॉर्म करते, म्हणून याला स्पोरोफाइट असं म्हटलं. आता या स्पोरोफाइटवर काय आलेलं आहे, या स्पोरोफाइटवर असे हॉर्न सारखे असे शिंगासारखे स्ट्रक्चर आलेले आहेत, म्हणून यांना हॉर्नवर्ड्स असं म्हटलं जातं. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, दोन तीन वर्डमध्ये सगळं काही डिस्क्रिप्शन याचं दिलेलं आहे. आता लास्ट म्हणजे याचं एक्झाम्पल काय, तर आपल्याला एक्झाम्पल दिले हॉर्नवर्ड्सचं एकच एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, ते म्हणजे
अँथोसिरॉस हे जे प्लांट आहे हे एक ब्रायोफाईट आहे आणि कोणत्या ग्रुपचा आहे, हॉर्नवर्ट. आणि याचं फीचर काय आहे, हॉर्नवर्ट याच्यानंतर लक्षात ठेवा. हॉर्नवर्ट म्हणजे काय की असे प्लांट की ज्यांना असं शिंगासारखं स्ट्रक्चर येतं, या डायग्राममध्ये पण दिलेले आहे, असे त्या प्लांटला असे शिंग आलेले आहेत. तर अशा तऱ्हेनं हे 2 ग्रुप जे आहे आपण कंप्लीट केलेले आहे. आता जो लास्ट ग्रुप आहे मॉसेस, तो मॉसेस जो आहे तो थोडासा मोठा ग्रुप आहे, त्यामुळे आता याची स्टडी जी आहे आपण सेपरेट करू. मित्रांनो, जो ब्रायोफायटाचा सेकंड ग्रुप आहे तो आहे मॉसेस. यालाच मॉसेस जे आहे बघा, मॉसेस हा प्लुरल वर्ड आहे आणि त्याचं सिंग्युलर आहे मॉस किंवा याला मुसी पण असं म्हटलं जातं. हे 2-3 नावं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तर आता बघा मॉसेस आपल्याला कुठे भेटतात, तर जेव्हा पावसाळा येतो, जेव्हा रेनी सीझन येतो, तेव्हा आपल्याला हे मॉसेस बघायला भेटतात. पावसाळ्यामध्ये बघा आपल्याला जमीनवरती अशी हिरवीगार जमीन झालेली दिसते, पूर्ण अशी हिरवळ पसरलेली दिसते आपल्याला, जिकडे तिकडे पूर्ण हिरवी चादर पसरलेली दिसते है ना. पहाड, आपली जमीन, आपली पृथ्वी पूर्ण हिरवी झालेली दिसते पावसाळ्यामध्ये. ते काय असतात सगळे, ते सगळे मॉसेस आहेत. एवढे सुंदर हे निसर्गाचे प्लांट आहेत. भलेही ते त्यांना फुलं लागत नाहीत, त्यांना फळं लागत नाहीत, त्यांना सीड लागत नाहीत, ते आपल्या भलेही कामाचे नसतील डायरेक्ट, पण त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स भरपूर आहे. निसर्गासाठी ते खूप कामाचे आहे आणि त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे हे पण आपण समजून घेणार आहोत. तर असे हे मॉसेस आपल्याला पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा बघायला भेटतात. भरपूर सारे मॉसेस आहेत. आता मॉसेस कोणते कोणते आहेत तर बघा, मॉसेस जे आहे फ्युनेरिया, पॉलीट्रायकम, स्पॅग्नम हे सगळे मॉसेस आहेत, भरपूर सारे. आणि हे कोणत्या ग्रुपमध्ये येतात तर हे मॉसेस या ग्रुपमध्येच येतात. या सगळ्यांना मॉसेसच म्हणतो आपण, लक्षात घ्या. तर आता या मॉसेस या ग्रुपचे या ग्रुपमध्ये जे प्लांट आहेत त्यांचे काय काय फीचर आहेत ते सगळे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. हे सगळे मी बोर्डवर लिहिलेले आहेत, आपल्या बुकमध्ये पण ते फीचर आहेत बघा. तसे तर हे फीचर जर तुम्ही वाचले तर तुम्हाला ते लवकर समजणार आणि कन्फ्यूज करतील. याच्यामध्ये बऱ्याचशा अशा टर्म आहेत ज्या कन्फ्यूज करतात, पण आपण त्या व्यवस्थित समजून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला त्या बिलकुल चांगल्या तऱ्हेने लक्षात राहतील. मग ते नीट असो, सीईटी असो, स्टेट बोर्ड असो, कशामध्येही तुम्हाला अडचण येणार नाही. तर 1 बाय 1 करून समजून घेऊ बघा की फर्स्ट फीचर काय आहे. दीज आर ॲडव्हान्स मेंबर ऑफ ब्रायोफायटा विच पॉझेस इरेक्ट प्लांट बॉडी. आता मॉसेस काय आहेत तर मॉसेस असे प्लांट आहेत की जे ॲडव्हान्स आहेत ब्रायोफायटामध्ये. ब्रायोफायटामध्ये सगळ्यात ॲडव्हान्स प्लांट कोणते आहेत, मॉसेस. आणि त्यांची प्लांट बॉडी कशी आहे, ती इरेक्ट आहे बघा. ब्रायोफायटामध्ये 2 ग्रुप्स आहे ना, एक आहे लिव्हरवट आणि दुसरा ग्रुप आहे तो म्हणजे मॉसेस. मी तुम्हाला समजून सांगतो बघा. ब्रायोफायटामध्ये लिव्हरवट आणि मॉसेस हे 2 ग्रुप्स आहेत. तर लिव्हरवट बद्दल आपण काय शिकलो की लिव्हरवट हे प्रायमरी ब्रायोफाईट आहेत. या पृथ्वीवरती सगळ्यात आधी तयार झाले ब्रायोफाईट कोणते आहेत तर ते लिव्हरवट आहेत. हे सिंपल आहेत, हे साधे ब्रायोफाईट आहेत. पण जे ॲडव्हान्स आहेत, याच्यापासून ज्या ॲडव्हान्स तयार झालेले आहेत त्यांना आपण मॉसेस असं म्हणतो. ठीक आहे. तर कोणते ब्रायोफाईट ॲडव्हान्स आहेत तर मॉसेस. कोणते प्रिमिटिव्ह आहेत तर ते आहेत लिव्हरवट हे साधे आहेत प्लांट, हे छोटे प्लांट आहेत. त्या मानाने मॉसेस कसे आहेत, मॉसेस हे मोठे प्लांट आहेत, हे ॲडव्हान्स प्लांट आहेत. सगळ्यात आधी या पृथ्वीवर कोणते ब्रायोफायटा तयार झाले होते ते लिव्हरवट. लक्षात आलं. आणि लिव्हरवटची जी बॉडी होती, लिव्हरवटची आपण बॉडी बघितली, ती म्हणजे अशी जमीनला समांतर होती. कशी होती, क्रिपिंग. आताच मी तुम्हाला सांगितलं की जमीनवर अशी घासल्यासारखे होते. ते स्ट्रेट जसे प्लांट रेग्युलर असतं आपलं स्ट्रेट आपल्याला प्लांट दिसतं, तशी यांची प्लांट बॉडी नाही आहे. अशी सॉइलला, जमीनला अशी प्रोस्ट्रेट म्हणतात त्याला. काय वर्ड वापरलेला, प्रोस्ट्रेट. अशी जमीनला समांतर अशी आडवी झालेली प्लांट बॉडी कशी आहे यांची, आडवी झालेली आहे. तर लिव्हरवट कसे आहेत, असे आडवे झालेले जमीनला समांतर असे ग्रो करणारे प्लांट आहेत. पण मॉसेसचं तसं नाही. मॉसेस हे थोडेसे ॲडव्हान्स प्लांट आहेत आणि यांची प्लांट बॉडी ही कशी आहे, इरेक्ट आहे. कशी प्लांट बॉडी आहे, इरेक्ट आहे. ताठ वाढतात, हे सरळ वाढतात हे. आणि लिव्हरवट कसे वाढतात, हे प्रोस्ट्रेट ग्रो करतात. लक्षात आलं का तुमच्या. तर हे प्रिमिटिव्ह फॉर्मचे ब्रायोफाईट आहेत, हे सर्व आधी तयार झालेले ब्रायोफाईट आहेत आणि यांच्यामध्ये इव्हॉल्युशन होत होत मग या लिव्हरवट पासून मॉसेस फॉर्म झाले. लक्षात घ्या, सगळं इव्हॉल्युशनशी जुळलेलं आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तर हे प्रिमिटिव्ह ब्रायोफाईट, हे ॲडव्हान्स ब्रायोफाईट आहेत. यांची प्लांट बॉडी प्रोस्ट्रेट आहे, यांची प्लांट बॉडी इरेक्ट आहे. हा दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवा. खूप सारे प्लांट आहे या पृथ्वीवरती, किती सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण प्लांट बघितले. कोणी छोटा आहे, कोणी मोठा आहे, कोणाची प्लांट बॉडी अशी क्रिपिंग आहे, कोणाची प्लांट बॉडी प्रोस्ट्रेट आहे, कोणाची प्लांट बॉडी इरेक्ट आहे. किती जबरदस्त नॉलेज आहे बघा. तर ह्या सगळ्या व्यवस्थित गोष्टी, कन्सेप्ट आपल्या डोक्यात ठेवा, त्यामुळे बायोलॉजी खूप इझी जाईल आपल्याला. नेक्स्ट फीचर आपण समजून घेऊ. तर नेक्स्ट फीचर काय, गमिटोफायटिक फेज ऑफ लाईफ सायकल इन्क्लूड 2 स्टेजेस, प्रोटोनिमा स्टेज अँड लिफी स्टेज. आता बघा,
यांची जी प्लांट बॉडी आहे ज्याला आपण गमिटोफाईट म्हटलं, त्यांच्या त्या गमिटोफाईटच्या 2 स्टेजेस आहेत. कोणत्या 2 स्टेजेस आहे? प्रोटोनिमा स्टेज आणि दुसरी स्टेज आहे लिफी स्टेज. तो तुम्हाला क्वेश्चन पण येऊ शकतो, ते पण लक्षात ठेवा की मॉसेसमध्ये जो गमिटोफायटिक स्टेज आहे त्याच्या गमिटोफायटिक जी प्लांट बॉडी आहे त्याच्या किती स्टेज आहेत? प्रोटोनिमा स्टेज आणि लिफी स्टेज, ह्या 2 नावं लक्षात ठेवा. आता गमिटोफायटिक कशाला म्हणतो आपण? जे प्लांट गमिट फॉर्म करतील त्याला आपण गमिटोफाईट असं म्हणतो. बघा आता हा काय आहे? हा एक मॉस आहे. ठीक आहे, हा एक मॉस आहे आणि हा मॉस जर गमिट फॉर्म करत असला, मेल गमिट फिमेल गमिट वगैरे है ना, जर हा मॉस गमिट फॉर्म करत असला तर या मॉसला काय म्हणणार आपण? गमिटोफाईट म्हणणार. या प्लांट बॉडीला काय म्हणणार? गमिटोफाईट. ही प्लांट बॉडी आहे ना, तर या प्लांट बॉडीला काय म्हणणार? गमिटोफाईट. तर हा जो मॉस आहे हा गमिट जर फॉर्म करत असला, इथे याला कुठेतरी गमिट लागत असले, गमिट येत असले याला, तर हे काय झालं आपल्यासाठी? ही प्लांट बॉडी काय झाली आपल्यासाठी? गमिटोफाईट. आपण काय म्हणणार याला? गमिटोफाईट म्हणणार. लक्षात आलं? आता बघा ही जी प्लांट बॉडी आहे ही 2 स्टेज पासून बनलेली आहे. 2 स्टेज कोणत्या? हे जे गमिटोफाईट, याला जे आपण गमिटोफाईट म्हटलं, हे 2 स्टेज पासून बनलेलं आहे. कोणत्या 2 स्टेज आहे? प्रोटोनिमा स्टेज आणि दुसरी स्टेज आहे लिफी स्टेज. आता ह्या कशा फॉर्म होतात, याचे काय काय फीचर्स आहेत ते पण व्यवस्थित समजून घेऊ आपण. बघा की आता एखादा फॉर एक्झाम्पल एखादा जर स्पोर आहे, ठीक आहे, एक स्पोर आहे समजा, याच कोण्यातरी मॉसेसचा स्पोर उडत उडत आला आणि त्या स्पोरला जर समजा मॉइश्चर भेटलं, व्यवस्थित वातावरण भेटलं, त्याला पाणी भेटलं, मॉइश्चर भेटलं, ठीक आहे, त्याला सावली भेटली, तो स्पोर काय होईल? तो स्पोर जर्मिनेट होईल, तो ग्रो करायला लागेल है ना. तर बघा हा जो स्पोर आहे हा असा पडला, इथे मग याला मॉइश्चर वगैरे भेटलं, ठीक आहे, आणि मग मॉइश्चर भेटलं की हा जो स्पोर आहे हा ग्रो करायला लागते, ठीक आहे, असा वाढत जातो, इकडे असा याला असा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असा वाढत जातो पूर्ण, ठीक आहे, अशा तऱ्हेनं हा वाढत जातो. तर हा स्पोर जो आहे हा आता मोठा झाला, असा वाढत चालला, ठीक आहे, आणि याच्यापासून जे असं स्ट्रक्चर तयार झालं, हे जे असं स्ट्रक्चर आता हे आपल्याला दिसतं, याला काय म्हटलं जातं? प्रोटोनिमा. प्रोटोनिमा म्हणजे निमा म्हणजे धागा. हे जे फिलामेंटस धाग्यासारखं असं स्ट्रक्चर तयार झालं, पूर्ण पसरलं, हे जमीनवर चाललं वाढत. एका स्पोर पासून सुरुवात झाली तर असे पूर्ण ते पसरत चाललं. आता ते प्लांट पूर्ण असं पूर्ण जमीनवर पसरत चाललं आणि अशा टाईपच्या प्लांटला काय म्हटलं आपण? अशा याला आपण म्हटलं प्रोटोनिमा म्हटलं. मग आता हे प्रोटोनिमा आहे तरी कसं? प्रोटोनिमाचं आपल्याला फीचर दिलेलं आहे. कसं आहे प्रोटोनिमा? बघा प्रोटोनिमा ग्रीन. तर हे जे प्रोटोनिमा आहे, हे जे प्लांट आहे हे ग्रीन आहे, त्याचबरोबर प्रोस्ट्रेट आहे. बघा हे इरेक्ट आहे का? सरळ वाढलं का? सरळ नाही वाढलं. हे प्लांट सारखं हे जमीनला असं समांतर वाढलं. त्याची बॉडी कशी आहे? अशी प्रोस्ट्रेट आहे, म्हणजे जमीनवर अशी झुकलेली प्लांट बॉडी आहे त्यांची. तर हे कसे आहेत? हे ग्रीन कलरचे आहेत, म्हणजे फोटोसिंथेसिस पण करतात, ग्रीन कलरचे आहेत, स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. यांची प्लांट बॉडी अशी इरेक्ट नाही, सरळ नाही, तर कशी आहे? अशी प्रोस्ट्रेट आहे प्लांट बॉडी. त्याचबरोबर ब्रांच आहे. बघा भरपूर सारे या प्रोटोनिमाला ब्रांच पण आलेले आहेत, त्याचबरोबर फिलामेंटस आहे, फिलामेंटस पण आहे, ठीक आहे. आणि यालाच काय म्हटलं जातं? या प्रोटोनिमा स्टेजला ज्युवेनाइल गमिटोफाईट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? ज्युवेनाइल गमिटोफाईट, म्हणजे हा छोटा गमिटोफाईट. ज्युवेनाइल म्हणजे काय? बाल्या अवस्था असं म्हणा त्याला, मराठीत बालपण असं म्हणा. कोणाचं बालपण आहे प्रोटोनिमा? तर हे गमिटोफाईटचं बालपण आहे. जी गमिट आहेत ना, हे प्लांट बॉडी, जसं आपलं कसं बालपण असतं, तरुण पण असतं, तसं या हे जे गमिटोफाईट आहे यांचं बालपण कोणतं आहे? यांचं बालपण प्रोटोनिमा आहे. आणि या गमिटोफाईटचं तरुण पण कोणतं आहे? तर लिफी स्टेज आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. आता काय फॉर्म झालं बघा, तो स्पोर होता, त्या स्पोर जर्मिनेट झाला आणि त्यांच्यापासून अशी प्रोटोनिमा फॉर्म झालं. काय झालं? असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालं, म्हणजे एक प्लांट तयार झालं. आणि ते प्लांट कसं आहे? ते ग्रीन आहे, ते प्रोस्ट्रेट आहे, त्याचबरोबर ते ब्रांच आहे, फिलामेंटस आहेत, असं प्लांट हे तयार झालं. याला काय म्हटलं आपण? प्रोटोनिमा म्हटलं याला. आता या प्रोटोनिमाला ठिकठिकाणी बर्ड्स लागतात. काय लागतात याला? बर्ड्स लागतात ठिकठिकाणी. आता या प्रोटोनिमाला ठिकठिकाणी असे बर्ड्स लागलेले आहेत, ठीक आहे. हे लागले, याला काय लागले? बर्ड्स लागले. आता या प्रत्येक बर्ड मधून असं प्लांट तयार व्हायला लागेल. एक प्लांट तयार प्रत्येक बर्ड मधून असं प्लांट तयार व्हायला लागेल. आणि या प्लांटला काय म्हणतो आपण? तर या प्लांटला आपण म्हणतो लिफी स्टेज. तर हे जे प्लांट फॉर्म झालं याला लिफी स्टेज असं म्हटलेलं आहे. बघा आता नेक्स्ट फीचर आपण याच्यामधलं समजून घेऊ. आता हा जो प्रोटोनिमा होता, या प्रोटोनिमाला काय लागलं? इट बेअर्स बर्ड्स. याला बर्ड्स लागले. बघा हे बर्ड्स लागले, या प्रोटोनिमाला छोटे छोटे बर्ड्स लागले. आणि या प्रत्येक बर्ड्स मधून आणि कशा आहे बर्ड्स, लिफी स्टेज इज प्रोड्यूस फ्रॉम ईच बर्ड्स. आता ही प्रोटोनिमा याची फर्स्ट स्टेज आहे आणि दुसरी स्टेज कोणती याची? लिफी स्टेज. तर लिफी स्टेज कशी फॉर्म झाली म्हणतो? लिफी स्टेज कशी फॉर्म होते? तर लिफी स्टेज ही या प्रत्येक बर्ड मधून एक प्लांट तयार होते, आपण त्यालाच
लिफी स्टेज असं म्हणतो. बघा प्रोटोनिमा स्टेज आणि लगेच या प्रोटोनिमाला बर्ड लागला आणि या बर्डमधून प्लांट तयार झालं, त्याला आपण लिफी स्टेज म्हटलं. हे प्रोटोनिमा स्टेज, हे लिफी स्टेज. म्हणजे एकाच प्लांटमध्ये आपल्याला दोन्ही स्टेज बघायला भेटल्या आहे ना, प्रोटोनिमा स्टेज पण आणि लिफी स्टेज पण. आता ही जी लिफी स्टेज यांनी म्हटली, ही लिफी स्टेज आहे कशी, तर हे लिफी स्टेज आहे इरेक्ट. ही लिफी स्टेज कशी आहे, ही लिफी स्टेज इरेक्ट आहे ना, स्ट्रेट आहे. हे जमिनीवर असे समांतर लागतात ग्रो करतात का, नाही, हे सरळ वाढतात बिलकुल. तर हे इरेक्ट आहे. त्याचबरोबर कसे आहे, याच्यामध्ये स्टेम लाईक पार्ट प्रेझेंट आहे, त्याला कॅलॉइड असं म्हटलं. काय म्हटलं याला, स्टेम लाईक. बघा हा असा स्टेम लाईक पार्ट प्रेझेंट आहे, याला म्हणतात क्युलॉइड. याला काय म्हटलं, कॅलॉइड. आणि त्याचबरोबर मेन ॲक्सिस बिअरिंग लीफ लाईक स्ट्रक्चर, त्याला म्हटलं फायलॉइड. आता हा जो मेन ॲक्सिस आहे याचा, या मेन ॲक्सिसला लीफ सारखं पण स्ट्रक्चर येतं, असं लीफ सारखं स्ट्रक्चर येतं याला असं. बघा आता काय झालं, याला असं लीफ सारखं स्ट्रक्चर पण आलं आणि या लीफ सारख्या स्ट्रक्चरला काय म्हटलं, फायलॉइड. बघा हे लीफ नाही पण लीफ सारखे दिसतात म्हणून त्याला म्हटलं फायलॉइड. आणि त्याचबरोबर हे स्टेम नाही पण स्टेम सारखं स्ट्रक्चर आहे, त्या स्टेम सारख्या स्ट्रक्चरला म्हटलं क्युलॉइड. तर असे वेगळे वेगळे इथे टर्म वापरलेले आहेत, फायलॉइड, क्युलॉइड, रायझॉइड्स, असे वेगळे वेगळे वर्ड आहे, लक्षात ठेवा. जे रूट सारखं दिसणारं, आपण याच्या अगोदर पण बघितलं की रूट सारखं दिसणाऱ्या स्ट्रक्चरला काय म्हटलं होतं आपण, या रूट सारख्या दिसणाऱ्या स्ट्रक्चरला म्हटलं होतं रायझॉइड्स. त्याचबरोबर हे जे स्टेम सारखं दिसणारा स्ट्रक्चर आहे, या स्टेम सारख्या दिसणाऱ्या स्ट्रक्चरला काय म्हटलं, क्युलॉइड. त्याचबरोबर हे लीफ सारख्या दिसणाऱ्या स्ट्रक्चरला काय म्हटलं, याला म्हटलं फायलॉइड. तर असे हे वर्ड व्यवस्थित तऱ्हेनं लक्षात ठेवा. हे लीफ सारखे दिसतात पण लीफ नाही, रूट सारखे दिसतात पण रूट नाही, स्टेम सारखे दिसतात पण स्टेम नाही. तर अशा तऱ्हेनं ह्या दोन्ही स्टेज आपण इथे समजून घेतल्या. बघा प्रोटोनिमा स्टेज, त्या प्रोटोनिमाला बर्ड लागला. प्रोटोनिमा कसं आहे, प्रोटोनिमा हे प्लांट हे जमिनीला असं घासत घासत ग्रो झालेलं दिसते आपल्याला. प्रोटोनिमाला बर्ड लागला, या बर्ड मधून एक प्लांट तयार झालं जे इरेक्ट आहे आणि त्या प्लांटला काय म्हटलं आपण, लिफी स्टेज म्हटलं याला. ही या गमिटोफाईटची लिफी स्टेज आहे, आला ना. म्हणजे इथे दोन्ही स्टेज कंप्लीट झाल्या. हे याचं बालपण होतं. प्रोटोनिमा काय म्हटलं तुम्हाला, गमिटोफाईटचं बालपण कोणतं आहे, प्रोटोनिमा. आणि गमिटोफाईटचं तरुणपण कोणतं आहे, तर ते आहे याचं हे लिफी स्टेज. अशा दोन्ही स्टेज इथे आपल्याला कंप्लीट झालेल्या दिसतात. तर या प्लांट बॉडीला काय म्हणणार आपण, गमिटोफाईट म्हणणार. ठीक आहे, हे काय आहे, हे काय झालं, हे गमिटोफाईट झालं. आता याला गमिट पण लागतील. याला काय लागतात, याला गमिट लागतात. गमिट येतात याच्यावरती. गमिट म्हणजे मेल गमिट, फिमेल गमिट वगैरे येते. त्याचबरोबर ही जी प्लांट बॉडी आहे आपल्याला, याच्यावरती सेक्स ऑर्गन प्रेझेंट होताना दिसतात आपल्याला. आता याच्यावरचे सेक्स ऑर्गन कोणते असतात, मेल सेक्स ऑर्गन, फिमेल सेक्स ऑर्गन, हा पण याच्यावरती आलेला दिसतो. त्या मेल सेक्स ऑर्गनमध्ये मेल गमिट फॉर्म होतो, फिमेल सेक्स ऑर्गनमध्ये फिमेल गमिट फॉर्म होतो. मेल सेक्स ऑर्गन कोणता असतो, तर मेल सेक्स ऑर्गनला म्हणतात अँथेरिडियम. त्याचबरोबर फिमेल सेक्स ऑर्गनला म्हणतात आर्चिगोनियम. आपल्या बुकमध्ये दिलेलं नाही पण एनसीईआरटीमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर ते तेवढं एक लक्षात ठेवा. तर ही जी आहे लिफी स्टेज, याला सेक्स ऑर्गन पण येतात आणि त्या सेक्स ऑर्गनला काय म्हणतो आपण, मेल सेक्स ऑर्गनला अँथेरिडियम आणि फिमेल सेक्स ऑर्गनला आर्चिगोनियम असं नाव आहे त्याला. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण बघितलं. त्याचबरोबर बघा आता हे जे लिफी स्टेज आहे याला हे बर्ड पासून फॉर्म झालं होतं. ठीक आहे, बर्ड पासून फॉर्म झालं होतं आणि आता याला जमीनवरती असे रूट, याला आसरा द्यायला असे रूट सारखं स्ट्रक्चर पण आलेलं आहे. त्याला काय म्हणतो आपण, रायझॉइड्स असं म्हणतो. काय म्हणतो याला, रायझॉइड्स. तर अशा तऱ्हेनं इथे आपल्याला रूट सारखं स्ट्रक्चर पण दिसतं, त्याला रायझॉइड म्हटलं. इथे आपल्याला स्टेम सारखं स्ट्रक्चर पण दिसलं, त्याला म्हटलं क्युलॉइड. आणि इथे लीफ सारखं स्ट्रक्चर पण दिसते, त्याला आपण म्हणतो फायलॉइड. तर अशा तऱ्हेने ह्या 2 स्टेज आपल्याला इथे दिसतात. आणि सोबत सांगितलेलं आहे इथे नेक्स्ट फीचर काय, इट इज फिक्स इन द सॉइल बाय मल्टीसेल्युलर रायझॉइड. इथे जे रायझॉइड आहेत ते मल्टीसेल्युलर आहेत. आपण लिव्हरवॉट मध्ये बघितले होतं की रायझॉइड कसे होते, रायझॉइड हे युनिसेल्युलर होते पण इथे रायझॉइड हे मल्टीसेल्युलर आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर आता नेक्स्ट काय सांगितलेलं आहे यांनी, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग इन सेकंडरी प्रोटोनिमा. आता हा जो सेकंडरी प्रोटोनिमा आहे हा प्रायमरी प्रोटोनिमा आहे. हा प्रोटोनिमा स्टेज आहे, प्रायमरी प्रोटोनिमा आहे. या प्रायमरी प्रोटोनिमापासून हे सेकंडरी प्रोटोनिमा तयार झालेला आहे. हे जी प्लांट तयार झाली याला आपण सेकंडरी प्रोटोनिमा म्हणू. आता या प्लांटचं जर एखादा पार्ट असा तुकडा पडला या प्लांटचा आणि तो असा जमीनमध्ये याला ओलावा वगैरे भेटला, तर मग या प्लांटपासून या तुकड्यापासून, या फ्रॅगमेंटपासून परत एक न्यू प्लांट फॉर्म होईल. त्यालाच काय म्हटलं जातं, त्याला फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याचबरोबर हा जो प्लांटचा पार्ट आहे याला जर असा बर्ड लागला, याला असा जर बर्ड लागला,
याला जर असा बड आला, ठीक आहे, हा बड आला आणि हा बड जर समजा तुटून हा जर असा खाली पडला तर या बडमधून आणखीन एक प्लांट तयार होताना दिसते. अशा तऱ्हेने याचं रिप्रोडक्शन पण होतं. अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला म्हटलं जातं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ठीक आहे, तर हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कशापासून झालं तर ते झालं सेकंडरी प्रोटोनिमापासून. तर हे पण एक व्यवस्थित लक्षात ठेवा. आता लास्ट पार्ट जो आहे याचा म्हणजे एक्झाम्पल दिलेलं आहे मी तुम्हाला आधी पण सांगितले, फ्युनेरिया, पॉलीट्रायकम, स्पॅग्नम, हे सगळे जे एक्झाम्पल आहे हे मॉसेसचे एक्झाम्पल आहे. या ग्रुपमध्ये भरपूर प्लांट येतात पण आपल्याला याचे 2-3च असे नावं दिलेले आहेत. तर हे सगळे आपण याचे फीचर्स समजून घेतलेले, ते व्यवस्थित समजून घ्या. एकदम इझी आहे, काही हार्ड नाही याच्यामध्ये. आता लास्ट जो आपल्याला पार्ट आहे तो म्हणजे याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला समजून घ्यायचं आहे मॉसेसचं. आणि ती इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघा आपण काय काय आहे. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स लास्ट पॉईंट या ब्रायोफायटाचा आपला किंवा मॉसेसमध्ये आता सगळ्यात लास्ट पॉईंट जो राहिलेला आपला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे. आता हे जे मॉसेस आहेत मी आधी पण तुम्हाला सांगितलं की याच्यापासून किंवा ब्रायोफायटापासून किंवा मॉसेसपासून पण आपल्याला का ना फ्रूट भेटत नाही, फळं भेटत नाही, याच्यापासून ना फ्लावर भेटत नाही आपल्याला, सीड काहीच नाही भेटत आपल्याला. पण याचं इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स भरपूर आहे. निसर्गाला याच्यापासून भरपूर फायदा आहे. काय फायदा आहे मी तुम्हाला आता सांगितलं. मॉसेस जे आहे हे जमिनीवर अशी एक चादर तयार करतात हिरवीगार, जिकडे तिकडे मॉसेस पसरलेले आपल्याला दिसतात. त्या मॉसेसमुळे काय होतं की जेव्हा भरपूर पाऊस पडतो तेव्हा काय होतं की माती वाहून जात नाही त्या पाण्यासोबत, कारण हे मातीला असं पकडून ठेवतात, सॉईल बाइंड करून ठेवतात है ना. मातीच्या पार्टिकल जे सॉईल पार्टिकल आहे त्यांना असं बांधून ठेवतात हे. त्यामुळे खूप जोरात जरी पाऊस पडला तरी चांगली जमीन जी आहे ती सॉईल जे आहे ते वाहून जात नाही. त्यामुळे हे सॉईल बाइंडर म्हणून पण काम करतात. जमीनचं इरोजन होऊ देत नाही, ज्याला आपण मराठी म्हणतो जमीनची धूप होणे, ती जमीनची धूप होऊ देत नाही. कारण प्लांट असले जास्तीत जास्त हे मॉसेस जिकडे तिकडे पसरलेले असले जमीनची धूप होणार नाही. त्याचबरोबर हे मॉसेस काय कामाचे आहे आणखीन आपल्या, तर हे मॉसेस जे आहे बरेचसे ॲनिमल जे आहेत त्या ॲनिमलचं अन्न आहे हे मॉसेस. खूप सारे ॲनिमल जे आहेत ते हे मॉसेस खाऊन जगतात. बरेचसे बर्ड्स आहेत, बरेचसे मॅमल्स आहेत, ॲनिमल्स आहेत, हे या मॉसेसला खाऊन आपलं पोट भरतात. त्याचबरोबर बघा एक स्पॅग्नम नावाचा मॉस आहे. हा जो स्पॅग्नम नावाचा जो मॉस आहे याच्यापासून आपल्याला पीट नावाचा दगडी कोळसा भेटतो. कोणता आहे? पीट नावाचा आपल्याला एक दगडी कोळसा आपल्याला भेटतो. आता हे स्पॅग्नम कसं आहे, हे स्पॅग्नम हजारो वर्षापासून हे स्पॅग्नम जमीनमध्ये दबत जातं हे प्लॅन्ट, हे मॉस. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की खूप ह्या अशा प्लॅन्ट हे जमीन खाली गाडल्या गेले की याच्यापासून आपल्याला दगडी कोळसा भेटतो किंवा मग ऑइल, पेट्रोल वगैरे जे काय असेल ते पण आपल्याला याच्यापासून भेटते. पण हा जो स्पॅग्नम आहे हा जमीनमध्ये गाडला गेला खूप वर्षाच्या, हजारो वर्षाच्या प्रोसेसमधून या स्पॅग्नममधून काय भेटलं आपल्याला, या स्पॅग्नमपासून आपल्याला दगडी कोळसा भेटतो. कोणता? पीट नावाचा. आणि मग हा दगडी कोळसा खूप चांगला असतो, चांगल्या क्वालिटीचा असतो हा पीठ. आणि याच्यापासून आपल्याला भरपूर सारी एनर्जी भेटते. तर अशा तऱ्हेनं हे मॉस जे आहेत हे आपल्याला इंधन पण देतात, फ्युएल पण देतात. फ्युएल म्हणजेच काय? दगडी कोळसा. ठीक आहे. तर त्यानंतर आणखीन हे जे मॉसेस आहेत हे मॉसेस ट्रान्सपोर्टेशनसाठी पण कामात पडतात. कोणत्या ट्रान्सपोर्टेशनसाठी? लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांचं ट्रान्सपोर्ट करायचं असलं तर हे मॉसेस तिथे यूज केल्या जातात. कारण या मॉसेसमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे, वॉटरला ते होल्ड करून ठेवतात. त्याच्यामुळे हे मॉसेस कामात पडतात. तर हे एक आणखीन याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे. आणखीन एक लास्टवाला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणजे मॉसेस जे आहे हे दगडावर वाढतात, ग्रो करतात. मॉसेस जमिनीवर तर आहेतच, सोबत मॉसेस जे आहे हे जे रॉक्स आहेत, जे दगड आहेत त्या दगडावर पण ग्रो करतात. जसं की लायकेन सॉइलवर पण ग्रो करते, दगडावर पण ग्रो करते. तसंच मॉसेस पण रॉक्सवर, दगडावर ग्रो करतात. दगडावर ग्रो करताना ते काय करतात, त्या दगडाला बारीक हे तुकडे करून टाकतात त्या दगडाचे. आणि त्या दगडापासून मग सॉईल तयार करतात, माती तयार करतात. आणि अशा तऱ्हेनं आपल्याला माती भेटते, सॉईल भेटते. आणि मग त्या सॉईलवर बाकीचे प्लांट ग्रो करतात. तर लक्षात आलं. तर हे लायकेन आणि मॉस हे दगडावर पण जगू शकतात, हे स्टोनवर पण जगू शकतात, रॉक्सवर पण जगू शकतात. आणि त्या रॉक्सवर जेव्हा हे वाढतात तेव्हा त्या दगडाचा भुसा करून टाकतात, हे भुगा करतात त्या दगडाचा. आणि त्या दगडापासून काय तयार होते? मग माती. आणि मग त्या मातीवरती बाकीचे प्लांट ग्रो करतात. तर अशा तऱ्हेनं हे आहे याचं एक इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आणि अशा तऱ्हेनं आपला हा आता इथे ब्रायोफायटा हा ग्रुप संपलेला आहे. आणि याच्याबद्दल जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही सजेशन असतील तर मला जरूर कमेंट करून सांगा. आणि याच्यानंतर आपण आता नेक्स्ट जो डिव्हिजन आहे या क्रिप्टो गेमचा तो आहे टेरिडोफायटा. आपण नेक्स्ट लेक्चरपासून स्टार्ट करू.